ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार। महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सध्याच्या आणि आगामी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेत आरोप। मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक। महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेग। मुंबई कोअर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार खासदारांची उद्या दिल्लीत बैठक। बिहारमधील पराभव आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर मंथन करणार। पुढच्या वर्षी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पाँडिचेरी, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका। काँग्रेस हा नेहरू आणि गांधींचा विचार स्वीकारणारा पक्ष। मला समजणारा काँग्रेस पक्ष हा कधीही संपणारा नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। हजारो शिवसैनिक शिवतीर्थवर नतमस्तक होणार। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आज पोलिसांचा तगडा बंदोबस्त। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मातोश्री बाहेर शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर। बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, असा बॅनरवर आशय। मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। परवानगी न घेता नेरूळमधील शिवस्मारकाचं लोकार्पण केल्यामुळे कारवाई। अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीतला हा पहिलाच गुन्हा। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार। जमीन प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यावर समितीची स्थापना, दोषी कोण हे आज समोर येणार। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का? अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल। तर विरोध असताना देखील हॉस्पिटल PPP तत्वानं देण्याचा घाट घातला, दमानी यांचा आरोप। शरद पवार गट कदाचित मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवणार नाही। एकनाथ खडसेंकडून संकेत। राष्ट्रवादीची ताकद शहरात नव्हे तर ग्रामीण भागामध्ये असल्याचंही दिलं कारण। माझ्यावर अत्यंत अश्लाघ्य शब्दात टीका, म्हणूनच भाजपसोबत युतीचा निर्णय। सुनील तटकरेंचा शिवसेना नेत्यांवर रोख। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकालात आमची ताकद दाखवून देऊ, तटकरेंचं आव्हान। गुंड आणि मकोका लागलेल्या लोकांच्या हातात शहरं देऊ नका, जयंत पाटलांची महायुतीवर टीका। तर ईश्वरपूर नगर परिषदेसाठी गुंड आणि मकोका लागलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचाही आरोप। वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यामध्ये बैठक घेणार। महाराष्ट्रात मानव बिबट्या संघर्ष वाढल्यानं बैठकीचं आयोजन। मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्यानं चिंता व्यक्त। तर गावामध्ये बिबटे येऊ नयेत म्हणून काही लोक नेमले जायचे, मात्र आता त्यासाठी पैसे नाहीत। सरकारनं यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, मुनगंटीवारांचा वनमंत्र्यांना सल्ला। तर लाडक्या बहिणींना eKYC करण्यासाठीची मुदत उद्या संपणार। 1 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अद्यापही eKYC केलेली नाही। पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष। CNG गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यातील CNG पंपांवर मोठ्या रांगा। औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला। तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज 729वा संजीवन समाधी सोहळा। दुपारी 12 वाजता आळंदीमध्ये हा सोहळा पार पडणार। मोठ्या संख्येनं वारकरी अलंकापुरीत दाखल। राज्याच्या बहुतांश भागामध्ये थंडीचा जोर वाढला। मुंबईत सध्या रविवारी शहराचा पारा थेट 17 अंशांपर्यंत खाली, त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सुद्धा गारठणार असल्याची माहिती। बिहारमध्ये नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू। नव्या सरकारच्या स्थापनेसाठी भाजप, JDU आणि NDAतील अन्य घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।